नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्याला 7 गायींचा लॉट घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी। म्हणजे आपल्या फार्मवर आत्ताच्याला एक 13-14 गायी आहेत, पण ह्या ज्या 7 आहेत 7 एकदम सेट झाल्या। कारण की आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो आम्ही गायी आणून त्यानंतर 8-15 दिवस ठेवून संपूर्ण गायी सेट झाल्याच्या नंतर त्या गायींची विक्री करतो। तर ज्या या 7 गायी आहेत संपूर्णतः 100% सेट झालेल्या आहेत या गायी आता। तर ह्या गायी आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत। याच्यामध्ये 3 साईवाल, एक गिर आणि 3 थार पारकर अशा आपल्याकडे 7 गायी विक्रीसाठी आहेत। म्हणजे इकडच्या साईडला पण तिकडे पण 2 गायी आहेत, पण आता त्यांचं काय झालंय थोडा अजून सेट नाही, त्या 2-4 दिवस लागतील त्यांना। तर त्या झाल्याच्या नंतर एकदम क्वालिटी याला परफेक्ट झाल्याच्या नंतर आता हे पाहू शकता तुम्ही सगळ्या गायी चारा खाऊन काही गायी रवत करतायत। म्हणजे आताच्याला हा व्हिडिओ मध्ये आपण जे दाखवले आहेत हे एकदम क्लिअर झालेल्या गायी आहेत। तर माझा परिचय करून देतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला। माझं नाव ऋषी मस्के पाटील, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। आपण शिवराज डेअरी फार्म नावाने आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून, म्हणजे आता 4थं वर्ष आहे, पण 4 वर्षापासून आपण याच्यामध्ये देशी गाईमध्ये काम करतो। यामध्ये आपल्याकडे सईवाल, राठी, थारपारकर, गिर अशा प्रकारचे जे देशी गोवंश असतात त्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता। आता ह्या सईवाल मध्ये आहेत, हे असे गिर मध्ये आहेत, एकदम शांत स्वभावाचे पाहू शकतात, कशा पण अंगलने हात फिरा काशीमध्ये। अशा प्रकारचं देशी गोवंश आपण कंटिन्यू डेली विक्री करीत असतो, म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आणून। तर आणि हे थार पारकर मध्ये आहेत, हे पाहू शकतात एकदम असे, हे संपूर्ण देशी गोवंश आपण महाराष्ट्रामध्ये आणून विक्री करतो। त्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रान्सपोर्टची सुविधा आपण उपलब्ध करून द्यायच्यात। याच्यात संपूर्ण डॉक्युमेंटची पूर्तता करून आपण, म्हणजे ज्याला कोणाला परवाना पाहिजे असेल किंवा ज्याचे कोणाचे आपण असं जे याचे फाईल असतील किंवा बँकेच्या म्हणा किंवा सोसायटीचे प्रकरण असतील, कारण ह्या अशाला आपल्याकडून आपल्या फार्मवरून देशी गाई जाते आणि त्या कागदांची संपूर्ण पूर्तता होतात। म्हणजे आपला रजिस्टर डेअरी फार्म आहे एक, तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे जर असे देशी गोवंश खरेदी करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघा। आणि त्यातली त्यात देशी गोवंश मध्ये आपल्याकडे 8 ते 9 जातीचे देशी गोवंश विक्रीसाठी असतात, तर हे आपण विक्रीसाठी उपलब्ध करतो। आता याच्यामध्ये आपण आता या 7 चे 7 गायींची संपूर्णतः डिटेल घेणारच आहोत। आता त्याच्यानंतर ही 1 नंबर गायीपासून आपण सुरुवात करणार आहोत। तर ही पाहू शकतात दुसऱ्या व्याताची, एकदम हे पहा भारी आणि एकदम प्युअर साईवाल मध्ये ही गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे। आता हे पहा गायीची शांतते बाबतीत, त्याच्या बाबतीत हे पाहू शकतात तुम्ही एकदम क्वालिटीला। आणि हे पहा अजून एवढी कास ढिल्ली आहे, 7-7.5 महिन्याची गाभण आहे, दुसऱ्या व्याताची प्युअर साईवाल मध्ये ही गाय आहे। हे आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। याची किंमत आपण फक्त 60,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत। किमतीमध्ये आपण ज्या किमती सांगतो ह्या आपल्या फार्मवरल्या किमती असतात। ह्या ज्या पोहोचच्या किमती आहेत त्या पोहोचच्या याच्यात त्यात भाडं ऍड होतं। तुम्ही म्हणता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच करण्याची पण जबाबदारी घेतात, तर म्हणजे पोहोचचं बोलतायत, तर मग त्यात भाडं आहे, प्रत्येक गाई मागं सेपरेट असतं। तर ही जी तुम्हाला संपूर्ण डिटेल देतो, 7-7.5 महिन्याची गाभण, दुसऱ्या व्याताची, प्युअर साईवाल मध्ये, दूध कॅपॅसिटी 12 ते 14 प्लस दूध कॅपॅसिटी राहील, खानपानावर डिपेंड राहील याच्यावर पण। आणि क्वालिटीमध्ये याच्यामध्ये एकदम जबरदस्त अशी गाय हे आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। जर कोणाला खरेदी करायची फक्त 60,000 रुपये या किमतीला आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे। त्याच्यानंतर ही पण पाहू शकतात तुम्ही, ही जी 2 नंबर मध्ये ही पण साईवाल राठीमध्ये आहे, म्हणजे थोडी साईवाल आणि रेड सिंधी क्रॉस, म्हणजे थोडी राठीमध्ये गाय आहे। तर ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। ही जरी तुम्हाला कोणाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉन्टॅक्ट करा। हिची डिटेल आहे प्युअर राठी, वेत दुसरे, 7 ते 8 महिन्याची गाभण आहे ही, म्हणजे थोडी प्लस मध्ये गाभण आहे। आणि हिची दूध कॅपॅसिटी 14 प्लस दूध कॅपॅसिटी आहे। हिची किंमत आपण फक्त 58,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत। ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याच्यानंतर ही पाहू शकतात तुम्ही एकदम जबरदस्त हायटीला याला त्याला एकदम जबरदस्त, हे पाहू शकतात तुम्ही केवढी गाय आहे, एकदम ढिप्पड आणि एकदम प्युअर साईवाल मध्ये। ही ज्या ह्या गायी सापडतात ह्या महाजन एरियामध्ये सापडतात, तर आणि त्या एरियामध्ये 17, 18, 20 लिटर पर्यंत देशी गाय आणि साईवाल गाय ह्या दूध देतात त्या एरियामध्ये। तर त्या एरियातील ही साईवाल एकदम शांत स्वभावाची, एकदम क्वालिटीला याला त्याला जबरदस्त, पाहू शकतात तुम्ही एकदम
7 ते 8 महिन्याची गाभण, दुसऱ्या व्याताची, प्युअर साहिवाल मध्ये ही पण गाय आहे. आता खायला चारा खायला थोड्या मग्न झालेल्या आहेत, त्यामुळं हे पाहू शकतात. हिची पण आपण एक 60,000 रुपये अशी हिची पण किंमत डिमांड करत आहोत. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 7 ते 8 महिन्याची गाभण आणि 12-14 लिटर दूध देईन अशा क्वालिटीची गाय. आता ही गिरमध्ये आपल्याकडे शक्यतो कमी गायी येतात आणि ज्या येतात त्या चांगल्या सांगा, ज्या गायी येतात त्या अशा म्हणजे कमीत कमी 10 प्लसच्या गायी आणतात गिरमध्ये. पण आपण जर आता तुम्ही हे पाहू शकता 8 महिन्याची गाभण आहे गाय. गायीची खाली कास पाहू शकता तुम्ही केवढी काशी हे पाहू शकतात. आणि एकदा काशीला लागल्याच्या नंतर या टँक टाईपच तयार होईल काशी, एवढी जबरदस्त काशीला गाय लागणारी गाय आहे खाली. आणि 12-13 लिटर दूध कॅपॅसिटीची ही गिर गाय ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची किंमत आपण फक्त 53,000 रुपये हिची किंमत डिमांड करीत आहोत. ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकता. त्याच्यानंतर जी थारपारकर मध्ये पाहू शकतात तुम्ही, ही थोडी अजून आहे ना काय तर नवीन माणसाला थोडी बुजती गाय, नाही तर एकदम सेट झालेली गाय आणि एकदम क्वालिटीला यायला त्याला हे पाहू शकतात. सेट झालेली म्हणण्यापेक्षा रवण करते आणि एकदम असं ही याच्यात चकचकीत आणि एकदम याच्यात क्वालिटी मध्ये कारवड आहे. ही पण जर कोणाला दुसऱ्याच वेताची आहे थारपारकर मध्ये शक्यतो आता तुम्ही पाहतच आहात या दिवाळीनंतर आता CCF फार्म, त्या फार्म मध्ये अशा काही गायींची विक्री झाली. थारपारकर ही 7,71,000 रुपयाला सगळ्यात टॉपची गाय विकली गेलेली थारपारकर फार्म मध्ये म्हणजे CCF फार्म मधली. ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तिची आपण किंमत फक्त 53,000 रुपये अशी हिची किंमत ठेवलेली आहे. 7-7.5 महिन्याची गाभण आहे, दुसऱ्या वेताची आहे, एकदम शांत स्वभावाची आहे आणि क्वालिटीला एकदम जबरदस्त आहे. आता त्यानंतर तर शेतकरी मित्रांनो आपण गाईच्या काही गोष्टीमध्ये म्हणजे बोलीमध्ये ती गाई जनावर देतो तर म्हणजे गॅरंटीमध्ये, तर त्यामध्ये सडाची, अंगाची, गाभण्याची ह्या गोष्टीची गॅरंटी असते. 7 दिवसाच्या आत जर अंग बाहेर आलं तर आपण गाईला गाय बदलून देतो, किंवा 7 दिवसाच्या आत गाय पण चेक करायची तुम्ही, खाली निघली तर गायला गाय बदलून देतात. आणि गाय वेल्याच्या नंतर ज्या दिवशी गाय येते त्याच दिवशी सडाची गॅरंटी राहते, म्हणजे ज्या दिवशी कारण की वेल्याच्या नंतर 4-5 घंट्यामध्ये आपल्या जार पडायच्या आधीच आपल्याकडे जर गाईचा सड बंद असेल तर तो व्हिडिओ टाकला तर तुम्हाला गायला गाय पण रिप्लेस देतात आपण. आजपर्यंत भरपूर काही दिलेल्या आहेत आपण गाई. तर त्यामध्ये आपण ह्या क्वालिटीमध्ये पण थारपारकर हिची तुम्हाला संपूर्ण डिटेल देतच आहोत. तर थारपारकर मध्ये ही पाहू शकतात ही सांचोरी थारपारकर एकदम म्हणजे ह्याच्या ढोरीमाना पतपेडा परत आपलं सांचोर ह्या साईडला ज्या थारपारकर सापडतात म्हणजे चांदन ब्लड लाईन ही फेमस ब्लड लाईन आहे. तर ह्या क्वालिटीमध्ये चांदन ब्लड लाईनच्या ज्या थारपारकर सापडतात त्या क्वालिटी मधली ही थारपारकर आहे. हिची डिटेल आहे वेद दुसरे 7-7.5 महिन्याची गाभण आणि दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस आणि किंमतीची फक्त 62,000 रुपये अशी आपण किंमत डिमांड करतो. आपण हिचा 60,000 रुपयाला व्यवहार करणार आहोत. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, जर पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य करा. त्याच्यानंतर ही पाहू शकता तुम्ही हरियाणवी मध्ये एकदम क्वालिटीला याला त्याला एकदम जबरदस्त हरियाणवी तिसऱ्या व्याताला खाली होणारी आहे. आता एक 15 ते 20 दिवस बाकी आहे, म्हणजे एक 20-25 दिवस बाकी आहे हिचे आपण फक्त 55,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही जरी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य कळू शकता. 20 ते 25 दिवस बाकी आहे. 8 ते 10 लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या तुम्हाला मी 7 ते 8 गायी दाखवल्यात आणि याच्यानंतर जरी अशा देशी गोवंश आपल्याकडे महिन्याला जास्तीत जास्त नाही पण आपल्याकडे कमीत कमी आपण 40-50 गायींचा आता विक्रीचं काम करतोय. कारण पहिलं खूप काही 100 प्लस गायी विकत होतो महिन्याला, पण काय असतं आता ती आणण्याची पण रिस्क झाली आणि याच्यामध्ये असं झालंय का आपल्या भागामध्ये गिर पण भेटायला लागल्या. त्याच्यामुळे शक्यतो ज्यांना कोणना गिर व ज्या अभ्यास आहे म्हणजे साईवाल गायींचा, साईवाल, राठी, थारपारकर तेच गायींचा हे तर या गायीवर काम करतात. नाही तर रेग्युलर एक दोन जे दूध खाण्यासाठी घेतात ते गिरच घेतात. पण एक ब्रीड आणि एक देशी गोवंश जर जपायचा असेल तुम्ही साईवाल, राठी, थारपारकर ह्या गायी घेतल्याच गेल्या पाहिजे. कारण की आज आम्ही ज्या एरियामध्ये गाय खरेदी करतो त्या एरियामध्ये तर यांचा ह्या गायांचा गड आहे, म्हणजे जो साईवाल, राठी, थारपारकर गायांचा गड पाहायला गेलं तर राजस्थानामध्ये आहे. तर त्या एरियामध्ये आम्ही त्या लोकांची कटकाठी, राहणीमान या सगळ्या गोष्टी पाहतो आणि सगळ्या काही गोष्टी ह्या गायीमुळेच तिथल्या आज एवढ्या पुरेशा आणि इतक्या चांगल्या आहेत. म्हणजे
तर जर देशी गोवंश मध्ये जर प्रामुख्याने गाईचा अभ्यास आणि देशी गोवंश मध्ये चांगलं गाय पाहिली तर साईवाल राठी या गाईकडेच पाहिलं जातं, साईवाल थारपारकर गाईकडे. कारण की ह्या गाभण राहायला ताण देत नाही आणि दुधाला पण जास्त काळ दुधाला चालतात. आणि 10 गाई मागे जर एक बुल आपण गोठ्यामध्ये ठेवला तर ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी चालू राहतात. म्हणजे प्रेग्नेन्सीला आणि याला त्याला कोणत्याच गोष्टीला प्रॉब्लेम येत नाही. आता प्रत्येक पहिले जे लोक सांगतात तिथले त्या एरियातले भागातले लोक सांगतात, जर आपल्या 10 गाई मागे चांगल्या क्वालिटीचा जर बुल असेल तर ते गोशाळा आणि त्या डेअरीमध्ये कधीच दुधाचं खंडन होत नाही. तर अशा प्रकारे जर कोणी देशी गोवंश मध्ये काम करणार असेल तर 10 गाई मागे एक बुल तुम्ही अवश्य ठेवला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा जो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. आणि आणि नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर खाली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि देशी गोवंश खरेदी करायचा असेल तर अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एक देशी गाई खरेदी करू शकतात. धन्यवाद.